साऱ्या माझ्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता अजून सुद्धा मिळालेला नाहीत. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत म्हणजे खूप गरीब आहेत, त्यांच्याकडे जमीन नाही, त्यांचा नवरा चांगला कामाला नाही किंवा त्यांचं वर्षाचं उत्पादन 2.5 लाखापेक्षा पण कमी आहे, तरी पण अशा लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही. तर त्यांनी काय करावे? तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वात प्रथम Google ओपन करायचं आहे. Googleमध्ये टाका की लाडकी बहीण ई-के-वाय-सी टाका. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे अर्जदार लॉग इन याच्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे. परंतु बघा, तुमचं याच्यामध्ये अकाउंट नसणार आहे, तर तुम्हाला सर्वात प्रथम अकाउंट बनवावं लागेल. तर अकाउंटसाठी तुम्हाला क्रिएट अकाउंट ह्या इथे जायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे पूर्ण नाव, जे आधार कार्ड तुमचं सेम नाव आहे, तेच नाव इथे टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. एक पासवर्ड बनवा, म्हणजे तुमचा मोबाईल नंबरचा पासवर्ड बनवा. कोणता पण पासवर्ड टाकू शकता जे तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर तुम्ही इथे तुमचा जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर इथे तुमचा तालुका येईल, तालुका निवडा. त्यानंतर तुमचं गावाचं नाव निवडा. गावाचं नाव नसल्याला तरी आजूबाजूचं जर पोस्ट असेल त्याचं नाव इथे निवडा. त्यानंतर इथे माहिती भरा आणि ते कॅप्चा कोड टाकून साइन अप करा. साइन अप केल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं असतं. नंतर इथे मोबाईल नंबर आणि तुम्ही जो पासवर्ड नवीन बनवलाय, पासवर्ड टाकून इथे कॅप्चा कोड, जो पण कॅप्चा कोड वरती लिहिलेला आहे तो टाकून इथे लॉग इन करू शकतात. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा पेज दिसेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा पेज दिसेल. इथे बघा, होम, स्कीम, प्रोफाईल. प्रोफाईलवर क्लिक करायचंय आणि तुम्ही तुमचं नाव बघू शकता की तुमचं नाव पण असणार, मोबाईल नंबर असणार, जिल्हा असणार, सगळी इन्फॉर्मेशन असणार. त्याच्यानंतर बघा इथे हेल्पलाईन टोल फ्री कॉन्टॅक्ट नंबर 181 जर काही प्रॉब्लेम असेल तर 181 वर कॉल करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. ते लाडक्या बहिणीसाठी तो नंबर बनवला आहे, तर त्याच्यावरून तुम्ही माहिती घेऊ शकतात. परंतु इथे बघा, ग्रीव्हन्स नाव आहे. ग्रीव्हन्सवर क्लिक करायचंय. ऍड ग्रीव्हन्सवर क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि आधार कार्ड फ्रंट तुमचा आधार कार्डचा पुढचा फोटो आणि आधार कार्डचा पाठचा जिथे ऍड्रेस असतो तो फोटो इथे अपलोड करून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर परत ते लोक चेक करतील की तुमच्या आधार कार्डवर केवायसी झाली की नाही, किंवा काही प्रॉब्लेम असेल की नाही, किंवा रिचेक करून कदाचित, पूर्णपणे नाही बोलत आहे, कदाचित तुमचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल. पण बघा, आपल्याकडे अजून काही नाही, केवायसी साठी परत वेबसाईट ओपन झालेली नाही. तर हा शेवटचा मार्ग आहे जेणेकरून आपण सरकारपर्यंत आपलं म्हणणं मांडू शकतो. तर याच्या प्रकारे तुम्ही तुमचं म्हणणं गव्हर्नमेंट पर्यंत मांडू शकतात. जर त्यांनी परत तुमचा आधार कार्ड क्रमांक चेक केला, जर त्यांना असं आढळलं की खरंच तुम्ही पात्र आहेत, तर कदाचित तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जे पण हप्ते तुमचे रखडले आहेत ते लवकरात लवकर मिळून जातील.